म्हणून हिंदूंनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान केलं पाहिजे। जर मुसलमान आपल्या मस्जिदींमधनं फतवे काढत असतील, हिंदूंविरुद्ध तुम्ही मतदान करा, आम्ही बी इथनं आता फतवे काढणार। महाभारताच्या वनपर्वामध्ये लिहिलेलं आहे, धर्म एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षिता। धर्माचं जे रक्षण करताय त्यांचं रक्षण करण्याची वेळ या धर्माने म्हणजे या सर्व हिंदू धर्मियांनी करण्याची वेळ आलेली आहे। वोट जिहाद हा एक नवीन शब्द समोर आलाय का? अशा प्रकारचे फतवे काढले जातात। नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी अनिकेत होलमसह तुम्हा सगळ्यांचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत करतोय। आपल्याला माहिती आहे की निवडणूकचा ज्वर अत्यंत पेटलेला आहे, म्हणजे की महाराष्ट्रामध्ये उन्हाचा पारा जसा वाढतोय तसं मतदान करण्यासाठी मतदार अधिकाधिक संख्येनं कसे बाहेर येतील असेही प्रयत्न सुरू झालेले आहेत। महाराष्ट्राचा कानाकोपरा गेल्या 4 टप्प्यांपासून आपण फिरतोय, आणखी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं जाणवत आहे की अजूनही काही ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसून येतोय। काय नेमकं होतंय मतदारांच्या मनामध्ये हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आता आपण आहोत नाशिकला। नाशिकचं हे आहे स्थान पवित्र काळाराम मंदिराचं देवस्थान। आपल्याला माहिती आहे की पूर्व महाद्वारातनं आजपर्यंत या ठिकाणी अनेक मोठमोठे धुरीणी, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याच महाद्वारातनं प्रवेश करून या काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं होतं। आपण बघतोय की उठा, धीट बना, शक्ती संपन्न व्हा, तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून घ्या की तुम्हीच आहात आपल्या भाग्याचे निर्माते, असं सांगणारे स्वामी विवेकानंद यांच्या नावानं तयार झालेले स्मृती उद्यान, आणि अर्थातच या उद्यानाला म्हणतात श्रीराम मंदिर उद्यान। काय म्हणतात नाशिकचे मतदार? खरं तर नाशिकचा जर का आपण विकास बघितला, नाशिक घेतला, तर आपण म्हणतो ना की दंडकारण्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून याच नाशिकची ओळख आहे। शूर्पणखेचं कापलेलं नाक, तिची कापलेली नासिका ज्या ठिकाणी पडली म्हणून या जागेचं अपभ्रंश झालेलं नाशिकेचं नाव नाशिक म्हणून सुद्धा याच म्हणतात। आणि याच नाशिकच्या भूमिकेतला मतदार हा अधिक जागृत मानला जातो, म्हटला जातो। निवडणूक तोंडावर आहे, बरेच जण तुम्ही या ठिकाणी दिसताय, मतदाराची टक्केवारी मात्र कमी होते। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही अभ्यास केला। काय तुमचं म्हणणं आहे मतदार म्हणून? सर्वात पहिले हिंदूंना मतदानासाठी जागृत झालं पाहिजे, कारण वोट जिहाद नावाची एक नवीन संकल्पना मुस्लिम धर्मामधून राबवल्या जाते आणि आपण हिंदू झोपलेले आहोत। त्यामुळं मुस्लिम समाजाचं मतदान हे 70 ते 80% प्रमाणात केलं जातं आहे। त्या मात्र आपण हिंदू कुठेतरी खूप मागे राहिलो आहोत आणि त्यामुळे हिंदू खतरे में असं लोक थट्टा जरी उडवत असले तरी ही रियालिटी आहे की हिंदू ओरिजिनल खतरे में, म्हणून हिंदूंनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान केलं पाहिजे। ज्वलंत विषय मांडताय खरं तर, असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय सगळ्या ठिकाणी जन्माला येतात। आणखी आपण याच ठिकाणी खरं तर जळगावला सुद्धा आपण शो केला होता, त्या ठिकाणी मुस्लिम मतदार, मुस्लिम महिला यांच्याशी आपण बोलवतो। ट्रिपल तलाकवरनं मुस्लिम महिलांमध्ये तर सकारात्मक प्रतिक्रिया दिसून होती। काय सांगाल? मतदान कमी होतंय? मतदान कमी होतंय, बरोबर आहे। हिंदूंनी मतदानाच्या बाबतीत जागृत होणं गरजेचंच आहे। जसं त्यांनी सांगितलं की हिंदूंनी जागृत होणं गरजेचंच आहे, मला अजून एक मुद्दा इथे सांगायचा आहे की महिलांनीही मतदानाबाबत जागृत होणं गरजेचं आहे। आज आपण मध्ये बघितलं, हिंदू महिलांना जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवून नेलं जात होतं, त्यांच्याशी विवाह करून त्यांची हत्या केली जात होती। तर इथे आपलं हिंदुत्व टिकवून ठेवणं गरजेचं आहे। जसं यांनी सांगितलं की हिंदूंनी बाहेर पडणं गरजेचं आहे, बरोबर आहे। तसं मी तर म्हणते महिलांनीही बाहेर पडणं गरजेचं आहे मतदान करण्यासाठी। जिथे 39% महिलांना मतदान हक्क मिळत होते, तिथे आता 50% महिलांना हक्क मिळतोय। त्याच्यामुळे मतदानावर जेवढा सगळ्यांचा अधिकार आहे तेवढा महिलांचाही आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं तर यांनी मांडला की आपल्याला माहिती आहे की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर कोणती रणरागिणी मैदानात येत असेल, जी आपलं कुटुंब सावरते असं म्हणत असेल, तर तीही महिलाच असते। मित्रा, काय सांगशील? आम्ही तर आता असा विचार करतोय की ही जी आता निवडणूक आहे ही आपण काय आपल्या ग्रामपंचायतीचा नगरसेवक वगैरे निवडत नाहीये, तर देशाचा पंतप्रधान आपण निवडतोय। तर त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या गेल्या 10 वर्षात त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण केल्या आहे। म्हणजे काल आता आपल्या काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर एस जयशंकर येऊन गेले, ते परराष्ट्रमंत्री होते। आणि गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जर आपण आपली जिओ पॉलिटिक्स बघितली आणि त्याच्यामध्ये भारताचं मिळालेलं स्थान असेल, काश्मीरसारख्या ठिकाणी G20 आपण सफल केली, तर गेल्या 10 वर्षामध्ये भारताचा सुरक्षा विभाग हा एक खऱ्या अर्थाने थोडा मजबूत झाला आहे। खरं तर युवा मतदार मोठ्या संख्येनं या निवडणुकीचं भविष्य ठरवत असतात। काय भूमिका? जर मुसलमान आपल्या मस्जिदींमधनं फतवे काढत असतील, हिंदूंविरुद्ध तुम्ही मतदान करा, तर इथं प्रभू श्रीरामांचं मोठं असं भव्य मंदिर आहे, कपालेश्वर आहे, आम्ही बी इथनं आता फतवे काढणार। हिंदूंनी मोदीजींसाठी व हिंदुत्वासाठी फतवे काढणार का मतदानाला बाहेर निघा व प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक महिला पुरुष सर्वांना आम्ही आग्रह करून
हिंदूंना तुम्ही कशा प्रकारे मतदान करणार आहे हे त्यांना आम्ही समजून सांगून इथनं आता येत्या निवडणुकीत फतवे काढणार आहे आम्ही राम मंदिरातनं. फतवा हा एक शब्द नवीन समोर आलेला आहे. वोट जिहाद हा एक नवीन शब्द समोर आला आहे. का अशा प्रकारचे फतवे काढले जातात? का अशा प्रकारचा फतवा काढल्यानंतरच म्हणजे की मतदान करा हा असा फतवा काढणं योग्य आहे. पण ज्या प्रकारचा आक्षेप आणि आरोप या इथले सगळे मतदार घेत आहे की हा हिंदू विरोधी मतदान करा, असा खरोखर फतवा काढला जातोय का? प्रश्न काही अनुत्तरित जरी असले तरी महत्त्वाचं एकच आहे की प्रत्येक मतदारानं मतदान करावं आणि ते मतदान केल्यानंतरच या देशाचं आपण इथे परत सगळ्यांची बोलणार आहोत. पण या ठिकाणी अजूनही आपल्याला काही दिसत आहेत, काही धार्मिक गुरु सुद्धा आपल्याला बसलेले दिसत आहेत. बघूया नेमकं काय म्हणतायत ते. नमस्कार. मतदानाची टक्केवारी गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय ती कमी होत चालली आहे. काय वाटतंय तुम्हाला? मतदानाची टक्केवारी कमी होते. एका बाजूला फतवे निघतात आणि तिथे एका याचं 100% मतदान होतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्यातले जे उच्च शिक्षित म्हणवणारे असतात ते सुट्टीच्या निमित्ताने बाहेर जाणं, मतदानाला न जाणं आणि याच्यामुळे ती टक्केवारी कमी होती. प्रत्येक धर्माला किंवा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला त्याच्या मतानुसार मतदान करण्याचा अधिकार आहे की नाही? तुमची काय भूमिका? जे फतवे काढता आहेत त्यांना हिंदू संविधान मान्य नाही, त्यांना त्यांचा धर्मग्रंथ मोठा आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना संविधान मान्य नाही, ज्यांना घटना मान्य नाही, अशांचा मतदानाचा अधिकारच या ठिकाणी बंद करण्यात यावा. मी या निमित्ताने आव्हान करेल, मी काही फतवा वगैरे काढत नाही, पण मी माझ्या सर्व हिंदू बांधवांना आव्हान करेल की तुम्ही मोठ्या प्रमाणावरती मतदानाला या. मित्रा, मला एक सांग, तुला एक विचारायचं आहे की आता प्रत्येकाचे मत असतात, मतांतरे असतात, कोणी कोणाला मतदान करावं हा त्याचा हक्क आणि अधिकार असतं. पण इतकं धार्मिक ध्रुवीकरण आजपर्यंत कोणत्याच निवडणुकीत झालं नव्हतं. एक मतदार म्हणून काय वाटतंय? एक मतदार म्हणून मला असं वाटतं की जर मुस्लिम बाहुल्यामध्येच जर ते लोक त्यांच्या याच्यासाठी जर हे करत असेल तर आपल्या हिंदू बांधवांनी का हे करू नये? का मोदीजींसाठी आपण मतं मागितले नाही पाहिजे? बरोबर आहे, पण ते असंच करताय की असं का? म्हणजे मुस्लिम एकत्रित सगळे मतदान करताय, एक गठ्ठा मतदान करताय, हिंदू करत नाहीये, ही भावना अशी जन्माला का आली? मुळात जर आपण बघितलं तर भारतीय संविधानाने अतिशय सुंदर रचना आपल्याला लोकशाहीची दिली. पण या लोकशाहीद्वारे या निवडणुकांचं रूपांतर एक प्रकारे धर्मयुद्धात करण्याचा प्रयत्न सर्वस्वी चाललेला विधर्मींद्वारे आपल्याला दिसून येतोय आणि मोठ्या प्रमाणात ते ऐलान केलं जात आहे, फतवे काढले जात आहे. यावरून जो प्रत्येक व्यक्तीला दिलेला जो अधिकार आहे त्याचं मत निर्माण करण्याचा, त्याचं रूपांतर पोलरायझेशनमध्ये केलं जातं आहे. आणि त्याला जर काउंटर द्यायचं असेल तर महाभारताच्या वनपर्वामध्ये लिहिलेलं आहे, धर्मएव हतो अंती धर्मो रक्षति रक्षिता. धर्माचं जे रक्षण करताय त्यांचं रक्षण करण्याची वेळ या धर्माने म्हणजे या सर्व हिंदू धर्मीयांनी करण्याची वेळ आलेली आहे. मतदान करावं, मतदान करण्यासाठी प्रत्येकाने उत्साहित व्हावं, प्रोत्साहित व्हावं, ही भूमिका महत्त्वाची आहे. अर्थात मतदान कोणी कोणाला करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे आपल्याला स्पष्टपणे नक्कीच म्हणता येईल. पण काय मतदानाची टक्केवारी घसरत चालली आहे? तुम्हाला नाही वाटत की ही शोचनीय गोष्ट आहे? अतिशय शोचनीय गोष्ट आहे का या देशामध्ये 130 कोटी हिंदू बांधव आहोत, 30 कोटी विधर्मी आहोत, परंतु ही जो काही टक्केवारी घसरलेली आहे तर ही खरं तर तरुणांचीच टक्केवारी घसरलेली आहे. का तरुणांना हे कळतच नाही का आपण काय करत आहोत. त्याच मतदानाच्या दिवशी हे लोक पिकनिकला जातात. सध्याची परिस्थिती बघता सर्व हिंदूंनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का भविष्यात आपण जेव्हा पण अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जाऊ तेव्हा त्यांच्याशी नजर मिळवण्या इतपत आपण पात्र असावं आणि ती गोष्ट लक्षात घेऊन सर्वांनी मतदान करावं. स्पिरिट आपण बघतोय की अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं, जे होणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. आणि त्यानंतर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं कोणत्या जागी या ठिकाणी येऊन जर अभिवादन केलं असेल तर हीच आहे ती पवित्र भूमी, नाशिकचं पवित्र काळाराम मंदिर. प्रभू श्रीरामचंद्रांचा वास असलेली ही भूमी, त्यामुळे या ठिकाणी स्पिरिट तर नक्कीच आहे. पण खरं तर याच भूमिकेचं वैशिष्ट्य होतं, याच भूमीचं वैशिष्ट्य की सगळेजण गुण्यागोविंदाने इथे वर्षानुवर्ष नांदताय. हा हिंदू, तो मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा सरदारजी, अशा प्रकारचा कधी विषय आला नाही. मग आत्ताच का? आत्ता असा आला की श्री नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी आहे. सगळ्या अपक्ष यांना वाटलं की नरेंद्र मोदी जर हिंदुत्ववादी आहे त्यांना हिंदुत्वानं कुठेतरी दूर करायचं, म्हणून हा वारंवार हा मुद्दा घेतला जातो, हिंदुत्वादी. इथे तर कोणी सांगत नाही की मी हिंदू, मी मुस्लिम आहे. फक्त ते आपल्या आपल्या मनातनं बोलत आहे. मला तर असं सांगायचं आहे की नरेंद्र मोदींनी जगभर आपल्या भारताचं नाव काढलं आहे, हिंदुत्वाचं नाव काढलं आहे. जे राम मंदिर एवढ्या दिवसापासून रखडलं होतं ते मोदींजींच्या माध्यमातून आलं आहे. युवा पिढीकरता अनेक योजना आणलेल्या आहे. जसं आता कुंभमेळा दे,
मोदीजींनी कुंभमेळ्याकरता राम मंदिराचं नियोजन केलं आहे, इथं गंगाघाटेचं नियोजन केलेलं आहे. पण आपला काय दोष आहे की आपण हिंदू एकत्र होत नाही, मतदानाला बाहेर येत नाही. तुम्ही जसे बोलले ना की सगळ्यात मोठा दोष आपला हाच आहे की आपण मतदानाला बाहेर येते, आपण कुठेतरी पिकनिक करतो. मला सगळ्या हिंदूंना सांगायचं आहे की तुम्ही एक वोटून मतदान करा. महिला वर्ग मोठ्या संख्येनं आपल्या समोर या ठिकाणी येतोय. काय सांगाल, म्हणजे की एक महिला कुटुंब चालवते, एक महिला देश चालवायलाही सक्षम असते, एक महिला जी आहे ती सगळ्यात जास्त मतदानाच्या टक्केवारीमध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून असते. महिलांच्या मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी आहे. महिलांनी तर मी तर म्हणते 50-70 नाही 100% महिला मतदान करायला हवं. महिला जर बाहेर निघाली तरच आपला देश सुधारेल. जर महिला जर घरात बसली तर आपला देश कसा काय सुधारेल? महिलांचीच तर गरज आहे आज आपल्या देशाला. महिला काही करू शकली तर आपला देश पुढे चालेल. तर माझं एवढं म्हणणं आहे का महिलांनी बाहेर निघा आणि 100% मतदान करा. अर्थात प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावानं जयघोष जरी या ठिकाणी होत असला तरी प्रत्येक मतदाराचं हेच म्हणणं आहे की मतदानाची टक्केवारी पाळली पाहिजे. मी माझा सहकारी अनिकेत होलमसह या सगळ्याच गोष्टींची योग्य ती माहिती, सुयोग्य ती माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.